नमस्कार, मी आमिर कदरे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनची सुरुवात आजच्या दिवसभरातल्या मोठ्या बातमीने करूया. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातले आरोपी हे एकाच फ्रेममध्ये दिसल्याने खळबळ उडालेली आहे. 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या झाली, पण या हत्याकांडाचं खंडणी कनेक्शन असल्याचे आरोप वारंवार होत आहेत. खंडणी आणि हत्याकांडाचं कनेक्शन जोडण्यासाठी समोर आलेलं सीसीटीव्ही फुटेज हे महत्त्वाचं ठरू शकतंय. त्याचं घडलं असं की 29 नोव्हेंबरला आवादा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर सुनील शिंदे यांना खंडणीसाठी धमकी देण्यात आलेली आहे आणि समोर आलेलं सीसीटीव्ही फुटेज हे सुद्धा 29 नोव्हेंबर 2024च आहे. या सीसीटीव्हीमध्ये वाल्मिक कराड, त्याच्या मागे विष्णू चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे यांच्यासह आणखीन काही जण विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये जाताना दिसत आहेत. सकाळी 11च्या दरम्यानची ही सगळी दृश्य आहेत आणि याच वेळेला त्या सर्वांमध्ये बैठक झाल्याचा संशय वर्तवला जातोय. कारण या काळामध्ये विष्णू चाटेने आवादाचा प्रोजेक्ट मॅनेजर सुनील शिंदेला फोन केलेला होता. फोनवरती वाल्मिक कराड बोलणार असल्याचं त्यानं सांगितलेलं आहे. कराडने फोन करून 2 कोटींची खंडणी मागितल्याचा संशय आहे. खंडणी नाही दिली तर काम बंद पाडू अशी धमकी सुद्धा दिल्याचा आरोप केला जातोय. सुनील शिंदेंच्या मोबाईलमध्ये या संभाषणाचं कॉल रेकॉर्डिंग सुद्धा असल्याची माहिती आहे. सकाळी 11 वाजता ही बैठक झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी 2:30च्या सुमारास सुदर्शन घुले हा आवादा कंपनीच्या साईटवरती पोहोचलाय. त्यावेळेला त्याने पुन्हा 2 कोटींच्या खंडणीची मागणी करत हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्याच काही दिवसानंतर म्हणजेच 6 डिसेंबर 2024ला सुदर्शन घुले आवादाच्या साईटवरती पोहोचलाय आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण केलेली आहे. हा वाद सोडवण्यासाठी सरपंच संतोष देशमुखांनी मध्यस्थी केली आहे आणि त्याच 2 दिवसानंतर देशमुखांचं अपहरण करत हत्या झालेली आहे. त्यामुळे समोर आलेला नवीन सीसीटीव्ही फुटेजमुळे खंडणी आणि हत्या प्रकरणाची लिंक जोडली जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिजत होती ही फुटेजच बाहेर आहे. ही खूप चांगली गोष्ट झाली. आता मात्र कोणाला सोडता येणार नाही. नसता अर्ज करत होती, एवढा खून पाचवायसाठी अर्ज करत होती. मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे, एकाची जामीन होता कामा नये. जर जामीन झाली ना खंडणी किंवा खुनातल्या आरोपीची, देशमुख कुटुंबाला त्या जीवाला धोकाही मर्डर करू शकते. त्यांना सुटू देऊ नका. केलेले नव्हते. या लोकांचं खंडणी, खून आणि या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निमित्ताने स्पष्ट होतं. आवादा कंपनीच्या शिंदेंना फक्त 29 नोव्हेंबरला इथे नव्हतं, गाडीत घालून पाथर्डीपर्यंत नेलं होतं. पाथर्डीपासून मारत पुन्हा आणलं होतं.